अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या अभिकर्त्याचा उपचारादरम्यान मृत्यू। उभ्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकी स्वाराचा आज नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला। राजेश नरसिंग पुण्यानी वय 53 राहणार जैन स्थानक जवळ वणी असे या अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। ते मल्टीस्टेट सोसायटी व पतसंस्थाचे दैनंदिन बचत अभिकर्ते म्हणून निधी गोळा करण्याचे काम करायचे। काल 28 मार्चला रात्री 8:30 वाजताच्या सुमारास वणी यवतमाळ मार्गावरील मंगरुळ गावाजवळ त्याचा अपघात झाला। अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ नागपूर येथे हलविण्यात आले, परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला। शहरातील विविध पतसंस्था व मल्टीस्टेट सोसायटीचे दैनंदिन बचत अभिकर्ता म्हणून ते वणी पासून तर मारेगाव पर्यंत निधी गोळा करण्याचे काम करायचे। राजूर येथील कलेक्शन करून ते मारेगावकडे जात असताना त्यांना मोबाईल कॉल आला, त्यामुळे त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली व मोबाईलवर बोलत असताना वणीकडून मारेगावकडे भरधाव जात असलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। धडक एवढी जोरदार होती की ते दूरवर फेकले गेले। यात त्यांना जबर मार लागल्याने आधी वणी येथील रुग्णालयात नंतर लगेच त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले, परंतु नागपूर येथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या अपघाती निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोकर कोसळला असून घरातील कर्तापुरुष अचानक सर्वांना सोडून गेल्याने अख्खा कुटुंब दुःख सागरात बुडाला आहे। राजेश पुण्यानी हे सुस्वभावी व मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांच्याशी अनेक जण जोडले होते। त्यांचा मित्र परिवारही मोठा होता। त्यांच्या स्वभाव गुणामुळे त्यांच्याशी अनेकांचे सलोख्याचे संबंध होते। त्यांच्या अशा या अकाली जाण्याने मित्र परिवार व आप्त सोयीक्यांमधून हळहळ सुरू व्यक्त होत आहे। राजेश पुण्यानी यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले व भाऊबंद असा मोठा आप्त परिवार आहे। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे। पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध घेतला जात आहे। पुढील तपास पोलीस करत आहे। गजानन पंडितकर,